मागोवा या विशेष बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत। मुबलक पाणी असलेला जिल्हा म्हणून कोल्हापूरची ओळख आहे, पण त्याचवेळी महापालिकेच्या गलथान कारभारामुळे मावळत्या वर्षातही शहरातील पाणी टंचाईची समस्या कायम आहे। बहुचर्चित काळंबावाडी थेट पाईपलाईन योजना पूर्ण होऊनही कोल्हापूर तहानलेलं असतं। कधी पाणी गळती तर कधी तांत्रिक समस्यांमुळे काळंबावाडी थेट पाईपलाईन योजना वादाच्या भोवऱ्यात आहे। मावळत्या वर्षात ऐन गणेश उत्सवात 8 दिवस पाणी पुरवठा खंडित झाला। त्यावेळी पालकमंत्र्यांनी जलअभियंत्यांवर कारवाईचे आदेश दिले। पण मुळात थेट पाईपलाईन योजनेचा तांत्रिक दर्जा योग्य नसेल तर जलअभियंता तरी काय करणार? कोल्हापूर शहराचा पाणी प्रश्न सोडू असं आजवर हजार वेळा ऐकलं असताना मावळत्या वर्षातही पाणी टंचाईची समस्या आणि त्यावरून झालेली आंदोलनं कायम आहेत। 2023च्या दिवाळीमध्ये काळंबावाडी थेट पाईपलाईनचं पाणी पुईखडीतील जलशुद्धीकरण केंद्रात आलं। पण मावळत्या वर्षातही काळंबावाडी योजनेचं पाणी संपूर्ण शहराला पुरवण्यात महापालिका प्रशासनाला अपयश आलंय। काळंबावाडी थेट पाईपलाईनला लागणारी गळती हा मावळत्या वर्षातही गंभीर प्रश्न आहे। कधी पाईपलाईनला गळती लागते तर कधी वॉलमधून कारंजे निर्माण होतात तर कधी पंपिंग स्टेशनच्या विद्युत वाहिन्या तुटतात आणि कोल्हापूर शहरात पाणीबाणी निर्माण होते। मावळत्या वर्षात ऐन गणेश उत्सवाच्या काळात तब्बल 8 दिवस पाणी टंचाईचं संकट निर्माण झालं। त्यामुळे ठिकठिकाणी नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन करून आपल्या संतापाला वाट मोकळी करून दिली। काळंबावाडी थेट पाईपलाईन योजनेतील एक पंप नादुरुस्त झाल्यानं निम्म्या शहराचा पाणी पुरवठा 1 दिवस आड करण्यात आला। त्यामुळे काळंबावाडीपेक्षा आमची जुनी बालिंगा, शिंगणापूर आणि नागदेववाडी पाणी पुरवठा योजनाच भारी असं म्हणायची वेळ आली। पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी महापालिकेत बैठक घेऊन जलअभियंता आणि अन्य काही अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश दिले। पण मुळात काळंबावाडी योजना राबवताना तांत्रिक त्रुटी आणि उणीवा असतील तर त्याला कोण काय करणार? कारण काळंबावाडी योजनेतून काही नेत्यांनी ढपला पाडला असा उघडपणे आरोप होतोय। दुसरीकडे शिंगणापूर आणि नागदेववाडी पंपिंग स्टेशन पूर्ण क्षमतेनं सुरू ठेवण्यासाठी आमदार अमल महाडिक आणि राजेश क्षीरसागर यांनी राज्य शासनाकडून 3,60,00,000 रुपयांचा निधी उपलब्ध केलाय। पण हे काम कधी होणार याची शाश्वती नाही। 2023 मध्ये काळंबावाडी योजना सुरू झाली असली तरी 2025चं वर्ष संपलं तरी या योजनेतून संपूर्ण शहराला पाणी पुरवठा होऊ शकलेला नाही। त्यामुळं मावळत्या वर्षातही कोल्हापूरची पाण्याची समस्या कायमच राहिली।